नमस्कार. आज आपण हरतालिका तीज या पवित्र व्रताबद्दल जाणून घेणार आहोत. या व्रताचा उगम, पूजेची संपूर्ण विधी आणि त्यामागील सुंदर कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. हरतालिका व्रताचे महत्त्व. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात तृतीया म्हणजेच हरतालिका तीज हे व्रत विशेषतः सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी करतात. तसेच कुमारिका मुली इच्छित वर मिळविण्यासाठी हे व्रत करतात. आता पूजेची तयारी कशी करायची? तर या दिवशी सकाळी स्नान करून पांढरे किंवा पिवळे वस्त्र धारण करावे आणि पूजास्थळी शिवपार्वतीची मूर्ती किंवा मातीपासून तयार केलेली प्रतिमा स्थापित करावी. त्यानंतर फुले, धूप, दीप, नैवेद्य, फळे आणि 16 पत्री सजवून ठेवाव्यात. आता पूजा कशी करायची? पूजेचा विधी. सर्वप्रथम कलश पूजन करून गणेश पूजन करावे आणि त्यानंतर शिवपार्वतीला गंगाजल आणि पंचामृताने स्नान घालावे व फुले, कुंकू, हळद हे सर्व अर्पण करावे. त्यानंतर 16 पत्री एक एक करून भगवान शिवावर अर्पण करीत ओम नमः शिवाय असा जप करावा. त्यानंतर फळ किंवा गोडाचा नैवेद्य ठेवावा. ती करून पूजन पूर्ण करावे आणि कथा वाचावी. आता हरतालिका व्रत कथा वाचूयात आपण. पूर्वी पर्वतराज हिमालय यांनी आपली कन्या पार्वतीचा विवाह भगवान विष्णूशी ठरवला होता. परंतु पार्वती देवीच्या मनात मात्र केवळ भगवान शंकराला पती म्हणून स्वीकारण्याची इच्छा होती. आपल्या सखींच्या मदतीने त्या जंगलात गेल्या आणि कठोर तप सुरू केले. त्या उपवास करून नदीकाठी मातीचे शिवलिंग बनवून अखंड शिवाची पूजा करत राहिल्या. त्यांच्या कठोर तपामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि पार्वती देवीला पत्नी म्हणून स्वीकारले. त्यांच्या या विवाहामुळेच हे व्रत हरतालिका या नावाने प्रसिद्ध झाले. हर म्हणजे शंकर आणि तालिका म्हणजे सखी. सखींच्या मदतीने पार्वतीला हे व्रत करायला मिळाले म्हणून या व्रताला हरतालिका नाव दिले गेले. मैत्रिणींनो, अशा प्रकारे हरतालिका तीज व्रत केल्याने स्त्रियांना सौभाग्य आणि पतीचे दीर्घायुष्य तसेच कौटुंबिक सुख प्राप्त होते. तर ही होती हरतालिका व्रताची कथा आणि पूजाविधी. मैत्रिणींनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.